काय पण म्हणा बरं का, या गाडीचा आवाज ऐकताना लय भारी वाटतो. प्राइसेस 5 लिटरच्या आसपास. ना ती भीतीच झाली बघा. म्हणलं ना काल वणवा दिसला, तुम्ही गेला असता ना आपल्या जायच्यात जमीन. हे झाड तुम्ही ओळखलं का? आळूचं झाड आहे, आळूचं. निसर्गाची किमया बघा पूर्णच्या पूर्ण. नमस्कार मित्रांनो, आपल्या अतुल शेडगे ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 फेब्रुवारी आणि शनिवार आहे आणि पारायणाचा तिसरा का चौथा दिवस असेल. 2 दिवस झाला अटेंड करतो पारायण. मस्त मजा येते. होते काय माहिती आहे का, की जसं की पहिल्या दिवशी पारायणामध्ये ना दिंडी होती, तर दिंडी दाखवायला तुम्हाला मजा आलेली मला व्हिडिओ वगैरे काढताना. पण आता काय होतं, आता प्रवचन असते, कीर्तन असते. तर प्रवचन चालतं 1 तास आणि कीर्तन चालतं 2 तास. तर मधनंच तुम्हाला 10-10 मिनिटाचे व्हिडिओ दाखवण्यात काही हे तिथं ते कुठं घोरतेस 10-10 मिनिटाचे व्हिडिओ दाखवण्यात काय मला काय असं म्हणजे तुम्हाला बी समजणार नाही नेमकं प्रवचन काय चाललंय किंवा कीर्तन कशाबद्दल आहे. त्यासाठी मी काय तिथं व्हिडिओ काढला नाही. आपलं जायचं, बसायचं, तिथं ऐकायचं थोडंफार आणि परत यायचं. आणि मेन गोष्ट म्हणजे जेवायचं. पारायणामुळे माझा लय मोठा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. कारण की बायको गेली घर सोडून. घर सोडून एवढं नशिबात नाही आम्ही. घर सोडून नाही, माहेरी गेले. साधारणतः 1.5-2 वर्ष झाले माहेरी गेली नव्हते. तर यावेळेस जरा लॉंग स्टे म्हणले, जाते म्हणले 1-1.5 महिन्यात. तर जा म्हणलं. तर आपले जेवायचे वांदे होते, तर त्यासाठी आपण पारायणामध्ये आपलं जेवायचं चाललंय. तर हे बघा, आता आम्ही चाललोय जरा बाहेर वरती वाल्मिक साईडला. कारण की काल आम्हाला तिथं त्याला तो डोंगर आहे ना, तो तिथला दाखवतो. काल रात्री त्या डोंगरावर आम्हाला वणवा पेटलेला दिसला. तर म्हणलं जरा आपली पण जागा आहे, जरा वरती जाऊन बघावं. वरती जाऊन बघावं जरा की नेमकी काय सिच्युएशन आहे. बाकी गाडीमध्ये बघा हवा भरायचं चाललंय. आता ही जीप घेऊन जाणार होतो, पण मी जसं सांगितलं ना की मी जाणार होतो पुण्याला. तर जीपच्या वायरी परत सगळं म्हणजे जाताना कसं जीप जरा कवर करून जायला लागते सगळी. हे बघा जीपचं कॅन पेट डिझेल सगळं एम्प्टी करून चाललं. तर त्यासाठी जीप घेऊन नाही जाते. ते जोडायला आहे घातलं किती माहिती काय 15-20 मिनिट लागतील. त्यासाठी म्हणलं आपण आहेच म्हणलं. गरिबी के दिन हे अभी अपने एक नाही चुमा. किती आहे रे हवा? चालू करू. हे आपलं मशीन बघ नाही पुढं अशी हलती गाडी. बाकी सांगायची गोष्ट म्हणजे ही गाडी आपण आता विचार करतोय जरा चेंज करावी. बहुत हो गए गरीबी के दिन, अभी बडा गाडी लाते. जरा म्हणलं जरा गाडी अपग्रेड करावी. साधारणतः 6-7 वर्ष झाली गाडीला. तर गाडी बघा चकाचक करून आणली, धुतली आहे प्रॉपर. 2-3 दिवस झालं उभी आहे. आता याचे फोटो काढून आता बघू स्विगी वगैरे, स्विगी नाही स्पिनी वगैरे त्यांना सगळ्यांना पाठवायचे. ते इन्स्पेक्शन करते. 1-2 मित्रांना पण सांगून ठेवले. कितीला विकायला पाहिजे तुम्ही सांगा. मी 4 लाख ठरले. हे ह्याचं काय म्हणतात वॅगनारचं 2017चं डिसेंबर 2017चं रजिस्ट्रेशन आहे. टॉप मॉडेल VX आहे. सगळं फॉग लॅम्प आहे. हे नवीन टाकले बरं का लॅम्प. 8 का 9 हजारचे लॅम्प आहेत. टायरं नवीन आहेत. सगळी 4 पण टायरं नवीन आहेत. किती 7-8 हजार किलोमीटर चालले टायर. इन्शुरन्स आत्ता काढला आहे डिसेंबरमध्ये. काही आयडिया नव्हती की गाडी घ्यायची म्हणून. बाकी सगळं आतमध्ये तर सगळं ओके आणि ॲक्सिडेंट पण नाही झाला. तर मला एक मेकॅनिक म्हणला की 4 लाख कोटेशन टाक, म्हणजे निगोशिएशन करून थोडंफार खाली येईल. काय माहिती आहे. आणि काय झालं गाड्यांच्या प्राईस पण वाढलं, काय तर 4-5% वाढलं गाड्यांच्या प्राईस. त्यासाठी बघू 4 लाख तर माझं बजेट आहे, म्हणजे मी देणार. बाकी मायनस स्क्रॅचेस आहेत गाडीवर. आणि गाडी काय एक हाती चालली, 80,000 किलोमीटर फक्त चालली. तर ऑफिशियली ही गाडी असं विकायला अजून काढलं नाही. कारण की पुढची जी गाडी आपण घेतोय ना त्याची डिलिव्हरी डेट अजून मला काही समजलेलं नाही. साधारणतः मी त्यांना रिक्वेस्ट केली की 4 फेब्रुवारीच्या आसपास द्या, पण अजून तर काय फोन बिन नाही. तर कारण की परत ही गाडी द्यायचो, परत आपण बसायचो शांत घरात. त्यामुळं जरा हेच आहे. बाकी गाडी आपण मोठी घेणार, लक्झरी गाडी आहे बरं का यावेळेस. गेस करा. व्हिडिओ तर येईलच, त्यावेळेस सांगू म्हणलं आपण. जरा कसं आहे मला, आणि गाडी मोठी गाडी घ्यायचं कारण म्हणजे मला जसं मी तुम्हाला सांगितलं की मला
सॅटर्डे थर्सडे आणि फ्रायडे गुरुवार शुक्रवार मला ऑफिसला जायला लागतं. आणि काय होतं ह्या गाडीने छोट्या गाडीने कसं याची टायरही छोटी आहेत आणि लॉंग ड्राईव्ह जर तुम्ही केली ना ऑफिसमध्ये थोडासा टायर्डनेस असं फील होतं. काय आपलं वय पण झालं आता झालं 30 झालं 20 राहिलं आहे की नाही तुम्ही. त्यासाठी जरा यावी म्हणलं काय किती दिवस आपण ही छोटी गाडी वापरतात. ही गाडी बेस्ट आहे. ही गाडी विकायची नव्हती मला पण आता काय करणार सांगा. एवढ्या गाड्या घेऊन ती एक आहे ही एक आहे नवीन एक 2 व्हीलर 4 आहेत माझ्याकडं. आता जाऊ दे. तर हे असं आहे. ह्याच्यात भरूया आपण हवा आणि जाऊ. यार होतंय की नाही तुझं का पंक्चर आहे. गावाला ऊन एवढं आहे ना हवा इथपर्यंत गेलो खाली देवळापर्यंत गेलो परत आलो वर. तुम्ही म्हणला नाही म्हणला ऊन लागतंय मी काळा पडेल. म्हणलं ठीक आहे म्हणलं चल म्हणलं विडी घेऊन जाऊ. आता मी नाही जाणार मी जाणार होतो पुण्याला त्यासाठी सगळं मी वायरिंग बिरिंग सगळं काढून ठेवलेलं. आता परत वायरिंग जोडायचं आहे. चुम्याने बाब्याच्या तोंडाला लागायचं नाही कधी. ते म्हणलं ते ऐकायचं नाही त्याला डोके खातात. म्हणलं चल म्हणलं जाऊ म्हणलं त्याला म्हणलं तुझं तू चालव म्हणलं गाडी तिकडे काटा येतो गाडी चालू आहे. काय पण म्हणा बरं का या गाडीचा आवाज ऐकताना लय भारी वाटतो. अरे कसं होते इथं मातनेवाडीच्या इथं थांबवले गाडी. आता त्याला कापायला लागला का पाळी पण नाही. अरे विसरलो पाळी कशाने कापतात. डिझेल टाकायचं आहे आतमध्ये. आपली जी बाटली होती ना ज्याने आपण काय असं फनल बनवायचं ना ते काय माहिती कुठे पाळी पण राहिली आमची घरी. याचं 5 लिटरच्या आसपास. वरती आलोय ज्या भीतीने आलो ना ती भीतीच झाली बघा. म्हणलं ना काल वणवा दिसला. तुम्ही गेला असता ना आपल्या ह्याच्यात जमिनीत काळं काळं सगळं झालेलं आहे का. ते खाली नाही जळलेलं वरच जळलंय. बघूया आता काय विजवलंय मायामध्ये वर नाही जळलंय ना सगळंच जळलंय काय त्याच्या याला. पण लय लवकर जाळलंय यावेळेस माणसांनी. फेब्रुवारीमध्येच जाळलंय. युजली हे लोक मार्चमध्ये जातात म्हणजे वणवा लागतो जास्त ऊन पडलं ना जास्त हे जे आहेत ना गवत आहेत ना हे जरा लयच वाळकी असतात. घर्षण झाले की लगेच जळतात ते. ऊन आणि उन्हाचा तडका जरा जास्त झाला ना तर जळून जातात ते. इकडे तरी पण राहिले. आणि कधी कधी काय असतं कोणतरी असं ढोरं चारायला आले ना गाडी टाकतात जातात. हे बघा आता काय हे रस्ता बघा बाहेर आयला किती दिवस रस्त्याची काम करतात काय माहिती. दिवाळीच्या आधीपासून काम सुरू आहे. आता बघा 7-8 महिने झाले. हा हे काय इथं काहीतरी टाकतात ते बघा. झालं बघा डांबर म्हणजे एक खडी तरी पडल्या बघा. एक लेअर झाले. भाव कसला मोठा रस्ता आहे बघ खतरनाक. आलं आपल्या जागेवर आपली गाडी. काय बुरुम आहे ना तो का माती आहे. ते ढिगारा टाकलाय तो. मातीचा ढिगारा. माती कशाला टाकली इथं. माती मुरुम मिक्स आहे. ते कुठं टाकलं काय हे आपण सगळे एका साईडला लावलेलं. ते JCB टाकायला त्यांनी हे केलं असेल. जाऊ दे. रस्ता तरी महत्वाचा आपल्या दारात जा. इथं बाबा लय अवघड आहे. लक्ष ठेवायला लागतं. आलं तर वळव जाऊया वर आपल्या त्या ह्याच्यातनं जाऊया. आलोय वरती आम्ही. नाही तर नाही खटखट खटखट आवाज येतो माझा. कोणतरी झाड कापतंय वर. जाऊ दे आपल्याला काय करायचं. आपल्या जागेतलं झाड कापायचं नाही. बाकी हे झाड तुम्ही ओळखलं का. आळूचं झाड आहे आळूचं. निसर्गाची किमया बघा. पूर्णच्या पूर्ण पालवी पूर्ण गेली वाळले. हे बघा खाली पडलं थोडं पान. आता नवीन पालवी येते बघा.
जरा ह्या वर्षी होप्स कमी आहेत की आपल्याला आळू खायला भेटतील, पण ठीक आहे. आपण काय आयुष्यामध्ये फक्त आपण होप्सच करू शकतो, होप फॉर बेस्ट. पण बघा पालवी तर फुटल्या, चुम्या तर म्हणतं येऊ शकते. तुम्हाला आवाज येतो का? खाट 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 खाट. अरे ते आपलं पुढं बघा तळ आहे. आलो परत खाली घराच्या इथं. गाडीची हालत बघा काय झाली. अरा काय चुम्या आहे. माणसांचे हाल झाले. फक्त तोंडातनं हे पडू 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 ना धुळा आहे बघा, धुळा बघा गाडी. असं वाटतं आता सर्दी होणार. तर बघू आता काय. चुम्या किती वाजले? टाइम काय झालं? 1-2 वाजले असतील. 2 वाजले असतील. पावणे 2. जायचं का? आता आम्हाला असं समजलं की आज काय संकष्टी आहे ना, सणपुरामध्ये काहीतरी जेवण आहे. चला जाऊ, पाया पण पडून येईल, महाप्रसाद खाऊ. आम्ही वर नेलेलं खायला, आणलं तसंच विसरून गेलो खायचं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Things can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.